नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असणार आहे की कृषी विभागानं एक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मान्सून पूर्व जो काही आता सध्या पाऊस होऊन गेलेला आहे, पण आता सध्या जे काही ओसरला आहे त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ती नेमकी काय आहे ती पाहण्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती काय दिलेली आहे की जे काही आता सध्याचं वातावरण जे आहे ते बदललेल्या वातावरणामुळे काय झालेलं आहे की मान्सूनच्या जी काही प्रवासाची गती होती ती एकदम सुरुवातपासूनची जी काही असेल ते कमी होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आणि आता जर मान्सूनचा प्रवास जर पाहिलं तर संपूर्णपणे रखडलेला आहे, म्हणजे संपूर्ण मान्सून आता सध्या थांबलेला आहे, म्हणजे कुठेही आता पाऊस सध्या पडलेला दिसत नाही आहे। ह्याच्यामुळे काय केलेलं आहे की किमान 10 जूनपर्यंत तरी शेतकऱ्यांनी जे काही असेल तर मान्सून थांबलेला आहे म्हणून पेरणी सध्या तरी करू नये असं सांगण्यात आहे। ज्यामुळे या दरम्यानचा जो काही केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील जे काही इतर किरकोळ जे काही भाग असतील त्यांच्यामध्ये एकदम हलक्या पाऊस पडण्याचा अंदाज आहे, पण राज्यातील जे काही बहुतांश भागात जर पाहिलं तर मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे। यामुळे जर पाहिलं तर कमाल तापमानात वाढ सुद्धा होऊ शकते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। विदर्भामध्ये जर पाहिलं तर 40 अंशापेक्षा कमाल तापमान राहण्याची शक्यता सुद्धा दर्शवली जात आहे। तर मराठवाडा आणि खानदेश याच्यामध्ये जर पाहिलं तर कमाल तापमान जर पाहिलं तर 30 ते 45 अंशामध्ये जर पाहिलं तर हे तापमान राहण्याचं आहे। याच्यामुळे जर हे तापमान असेल तर एकदम कोरड्या हवामानाचा वाईट परिणामी पेरणी लागवडीवर सुद्धा होऊ शकतो। त्या कारणानं शेतकऱ्यांसाठी आवाहन करण्यात आलेलं आहे की सध्या तरी 10 जूनपर्यंत जो काही असेल तर पाऊस मान्सून लांबलेला आहे, तोपर्यंत सध्या कुठलीही पेरणी करू नये। त्याच्यासाठी जर पाहिलं तर अनेक बातम्या दाखवल्या जातात की एवढ्या भागामध्ये इकडे पेरणी झाली तिकडे पेरणी झाली, कोणत्याही खोट्या बातम्यांवर किंवा विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने तर कोरडवाहू जे काही शेतकरी आहेत त्यांनी पेरणी आणि जे काही लागवडीची घाई करू नये, कारण की त्यांच्यासाठी एक वेळेसचीच पेरणी करणं एक कठीण जात असतं आणि त्यांच्यासाठी जर दुबार पेरणी करायची वेळ आली तर त्यांच्यासाठी एक आर्थिक संकट सुद्धा त्यांच्यावरती येऊ शकतं। असं आव्हान जर पाहिलं तर कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात आलेलं आहे। याच्या अगोदर सुद्धा ते आव्हान करण्यात आलेलं होतं, पण शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर पाऊस पडेल किंवा ह्या तारखेला पाऊस पडणार आहे अनेक याच्यावरती चांगलं जात होतं की 6 जूनपासून पाऊस पडला जाणार आहे। अशा पद्धतीचं एक कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या हितासाठीचं हीच काही माहिती असेल ते प्रसारित केलेली आहे माहिती व जनसंपर्क संचालय महाराष्ट्र यांच्या वेबसाईटवरून म्हणजेच महासंवादवरून। तर अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।